गलमेवाडी घाटातील धोकादायक झाडांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात, दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. सातारा जिल्हा प्रतिनिधी सुहास पाटील. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गलमेवाडी घाटातून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तळमावले ते कराड तालुक्यातील येवती मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असून रस्त्यालगत पूर्वी वनविभागाने लावलेली अनेक रानटी झाडे सध्या धोकादायक अवस्थेत उभी आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे काही झाडे केवळ एका मुळावर उभी असून ती कधीही रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. या परिसरात अतिवृष्टी आणि सोसाट्याचा वारा वारंवार होत असल्याने धोका अधिक वाढला आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रार करण्यात आली असता संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अखत्यारीत असल्याने हा विषय आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागांनी समन्वय साधून धोकादायक झाडे तातडीने हटवावीत व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.